पनवेल तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीच्या अगदी समोरच असलेल्या गावठाण जागेत घराचा नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाला अडसर होत असल्यामुळे 18 वर्ष कर भरणाऱ्या तसेच 7/12/8 अशी रीतसर कागदपत्रे असतानाही ग्रामपंचायतीने चक्क करदाता असलेल्या घराला बेकायदेशीर असल्याचे भासवत वेळोवेळी नोटिसा पाठवून धमकावण्याचा प्रकार केलाय। एवढ्यावरच न थांबता मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बिना नंबर प्लेट असलेल्या जेसीबीने या घराला जमीनदोस्त केले। सदर घरामध्ये सध्या गावातील तरुणांचे एक पूर्ण म्युझिकल स्टार बेंजो पथक आपले सामान ठेवत होते। बेकायदेशीर कारवाई करत असताना या पथकाचे सर्व सामान ग्रामपंचायतीने पावसात उघड्यावर अस्ताव्यस्त ठेवल्यामुळे गावातील हे तरुण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांविरोधात कायदेशीर लढाईसाठी मैदानात उतरले असल्याची माहिती पूर्णा म्युझिकल स्टार बेंजो पथकाचे अध्यक्ष उमेश बाळाराम दंदुरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना बोलताना दिली आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये घरपट्टी रद्द करण्याचा आम्हाला नोटीस पाठवलेला आहे आणि तीच घरपट्टी 2025ला 24-25ची पण फाडून घेतलेली आहे आमच्याकडून। म्हणजे जे जुनं आहे त्या नियमानुसार ते आम्हाला घरपट्टी दिलेली आहे आणि जे आम्हाला आमची जी अपेक्षा आहे ते आम्हाला देत नाही आणि या करताना ते आमच्यावर अत्याचार केलेला आहे। आणि एवढं जे आम्ही जे वाजवणार आहेत सदस्य बेकायदेशीर जो रोजगार ते काय करायचं आता आम्ही त्यांना सांगितलेलं आम्हाला याच्यावरती आम्हाला जागा द्या, आम्हाला हाय असं तसं बांधून द्या। पर्याय गोष्टी त्यांना आम्ही सांगितलेले नाही तर या भावाने आम्हाला पैसे द्या, तुमच्याकडे जागा नसेल, घर बांधायचं या नसेल तर आम्हाला त्या जागेनुसार या द्या, पेमेंट करा, एवढंच आमचं म्हणणं होतं। त्याही ते त्यांना मान्य होतं पण ते 19-20 करीत होतं। आज मीटिंग घेऊ, उद्या मीटिंग घेऊ। आता 5 दिवस अगोदर मीटिंग घेतली तर असं करू ठीक आहे, डबल ते न सांगता तोडून टाकले। याबाबत पूर्णा म्युझिकल स्टार बेंजो पथकाने तोडक कारवाई दरम्यान शांत राहून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला। मंगळवारी सायंकाळी त्यांनी आपले घर बेकायदेशीरपणे तोडले असल्याबाबत तक्रार खांदेश्वर पोलिसात देखील दाखल करण्यासाठी गेले असता खांदेश्वर पोलिसांनी मात्र सदर प्रकरण हे दिवाणी असल्यामुळे तक्रार घेण्यास नकार देत तसे लेखी देऊन तक्रारांची रवानगी मागच्या पावलांनी धाडली। यावेळी पूर्णा म्युझिकल स्टार बेंजो पथकाचे अध्यक्ष उमेश बाळाराम पाटील यांनी आपल्याला न्याय न मिळाल्यास आम्ही पथकाचे सर्व सदस्य आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय। तसेच या पथकाने सदर प्रकरण आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या विरोधात हे पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त, नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या समोर ठेवणार आणि न्याय मिळवणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। 4 दिवसापूर्वी सरपंचाने आमची मीटिंग घेतली, आम्हाला बोलवलं ऑफिसला ग्रामपंचायतमध्ये आणि आम्हाला विचारले तरी मागे आम्हाला 2 लाखाची ऑफर केली, आता ती 1 लाख वाढवून दिले, 3 लाखाची ऑफर केली। ते म्हणले आम्हाला 3 लाखामध्ये आम्ही बोललो आम्हाला याच्यामध्ये बांधून होईल का आणि पर्याय जागा नाही मिळणार असं सांगून मोकळे झाले। या आता आम्ही काय करायचं, एवढे 25 पोरं आहे, आमचं सामान सर्व बाहेर याच्या पावसाने भिजत ठेवलं सर्व। गाडी नदी हा विचुंबे गावासाठी आहे, त्यासाठी आमची त्यांना काही हरकत नव्हती। आम्ही त्यांना फक्त एवढंच बोललो होतो जशी आमची वास्तू शांती आहे तशी आम्हाला तुझ्याकडे बांधून द्या। असं ते आमचं ऐकून त्याने आमच्यावर अत्याचार केला नाही तर राहायला त्याने आता आम्हाला शेवटी उपोषणात बसावं लागेल, काही पर्यायी मार्ग नाही आमच्याकडे राहायला आता, कारण आता आमचे 25 पोरांसाठी आम्हाला कुठेतरी काहीतरी करणंच आहे, ती त्याने आम्हाला काहीतरी त्याची सहभागी करून द्यावा ते ग्रामपंचायत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।